थोडं आगाऊ पण करतो, जास्त बोलतो. मीडिया तंत्रातून आज ना उद्या पुढे श्रवण करणाऱ्या महाराज लोकांना, विद्यार्थ्यांना, माझ्या श्रोत्यांना प्रार्थना आहे, दशनाम संन्यास पद्धती सुद्धा नाथपंथातूनच उदयाला आली. नाव देतो, श्रवण करा. जगन्नाथपुरी शंकराचार्याचा मठ आहे. तिथे 2 संन्यासाचे 2 नाव आहेत, आरण्य आणि वर्ण. शृंगेरी दक्षिणेतला शंकराचार्याचा मठ आहे. तिथे भारती, पुरी आणि सरस्वती. पश्चिमेत गुजरातला शंकराचार्याचा 3रा मठ आहे आणि तिथे तीर्थ आणि आश्रम. 4था शंकराचार्याचा मठ आहे बद्रीनारायणला, ज्योतिर किंवा जोशी मठ. तिथल्या संन्याशांना 3 नाव आहेत, गिरी, पर्वत आणि सागर. या आमच्या दशनाम संन्याशी परंपरेला मढी, मठ व्यवस्थापन, गादी कोणी दिली असेल तर ते उपकार आहेत आमच्यावर नाथपंथाचे. नाथपंथाचे तेने का गोरक्षा केले कृपादान आणि तेथून प्रकट जाण गहिनी प्रती. अजून मला प्रतिपादन करता येईल, चिकार सांगता येईल. गहिनीने दया केली निवृत्ती नाथा, बालक असता योग रूप. योग शब्दाचा अर्थ युज, धातूचा अर्थ जोडणे. जीवानी शिवाला कनेक्ट करणं म्हणजे योग. स्पीकर वाले हे चॅनल वायर या माईकला कनेक्ट आहे. तिकडनं तुम्ही पिन काढल्यावर माझा आवाज लोकांपर्यंत जाईल का हो? तुम्हाला येईल का हो? का तोडला आणि जोडला की आला. जोडल्यावर जसा आवाज येतो, जोडल्यावर जसा प्रकाश पडतो, तसं जीवानी शिवाला जोडणे याचं संस्कृतात नाव आहे योगा. योग रूपानं गहिनीने निवृत्तीनाथांना ज्ञान दिलं आणि तेथून ज्ञानोबा पावले प्रसाद. 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 तेथून ज्ञानोबा पावले झाले ते प्रसिद्ध सिद्धास. झाले ते प्रसिद्ध सिद्धास. ईश्वरदयीचा मंत्रपै आवाज. शिवरदयीचा मंत्रपै ज्ञानेश पावले प्रसाद. ज्ञानेश पावले प्रसाद.
महाराजांकडनं ज्ञान मिळालं. कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानियाचे राजे महारावांचे राव, साधकाचा मायबाप, दरुशने हरिताप ज्यांच्या हरल्या जातात त्या कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानोबारायांना आणि संस्थेच्या क्रमानं तुम्ही याही क्रमात आहात. किती परंपरा मांडाव्यात याबद्दल वेळ लागेल माझ्यासारख्या पागल माणसाला. अशा श्रेष्ठ परंपरा आहेत. ज्ञानोबारांच्या परंपरेत श्री केसकर महाराज, याच परंपरेत विनायक दादा साखरे, याच परंपरेत श्री नाना महाराज, तात्या महाराज मोडक, याच परंपरेत श्रद्धेय किसन महाराज साखरे, याच परंपरेत परभणीकर गुरुजी, याच परंपरेमध्ये विश्राम गुरुजी, याच परंपरेत रामचंद्र महाराज यादव पाटील कोल्हापूर, याच परंपरेमध्ये साहेबराव काका ढेकळे तिप्पटवाडी श्री क्षेत्र नवगण राजुरी, याच परंपरेत विष्णू महाराज कोल्हापूर गुरुजी आपेगाव, याच परंपरेमध्ये श्रद्धेय पितामह भीष्म वेदांताचार्य निवृत्ती महाराज वक्ते आबा विदर्भ, याच परंपरेत मुमुक्षु पाठशाळेचे निर्माते मदन महाराजांचं सहकार्य कड्यातून ज्यांना लाभलं ते हरिभाऊ महाराज पाटील दाताळकर, याच परंपरेत पुंडलिक महाराज जंगले, याच परंपरेत मारुती महाराज तुंतुणे शास्त्री, याच परंपरेत श्री बाबुराव महाराज वाघ, याच परंपरेत पुरुषोत्तम महाराज पाटील बुलडाणा विदर्भ, याच परंपरेमध्ये जयवंत बाप्पा बोधले, याच परंपरेमध्ये शेखर महाराज, याच परंपरेमध्ये चैतन्य महाराज. मोठी प्रदीर्घ यादी तुम्हाला देता येईल. याच परंपरेत पुन्हा ज्ञानोबारायांचे शिष्य ज्ञानेश पावले सिद्धासनी. ज्ञानोबारायांच्या जवळ पिंपळ वृक्ष आहे. आळंदीला गेल्यानंतर 2 पिंपळ आहेत. एक पिंपळ आहे रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा मारलेला आणि दुसरा पिंपळ आहे नाथ पाराचा. एकनाथ महाराज जिथे थांबत असत तो हैबत बाबाच्या पादुकेच्या समोर. तिथे 2 समाध्या आहेत. ज्ञानोबारांचे शिष्य शिवदिनी, शिवदिनींचे केशरीनाथ, त्यांचे शिष्य नरहरिनाथ देऊळगाव राजा, आता विद्यमान मोहननाथ महाराज आणि पुढे होणारे उद्बोधनाथ महाराज. चला, याच परंपरेत देवनाथ महाराज ज्ञानोबारांचे शिष्य, त्याच्यात चुडामणी महाराज, चुडामणी महाराजात गुंडा महाराज, बंडा महाराज, धुंडा महाराज, एकनाथ महाराज, भानुदास महाराज, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज आणि गुरुदास महाराज आणि शरद महाराज देगलूरकर. किती याद्या सांगू तुम्हाला, किती याद्या सांगू. याच परंपरेत स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, जोग महाराजांना पटशिष्य 4, एक लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, मारुती महाराज गुरु, बंकट स्वामी नेकनूर बीड जिल्हा आणि सोनोपंत मामासाहेब दांडेकर पुणे. याचबरोबर गुरुवर्य मोठे बाबा, निकम बाबा, जगताप बाबा, वैद्य बाबा, गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घोले बाबा, नथुसिंग बाबा, विद्यमान आत्ताच्या शांती ब्रह्म श्री मारुती महाराज कोरेकरांच्या पर्यंत आणि तुम्हा सगळ्या संस्थेच्या विद्यार्थ्यापर्यंत आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा ज्ञानदेवा सार चोजविले तेथून ज्ञानेश पावले प्रसाद इथपर्यंत ही परंपरा मला विकसित उभ्या महाराष्ट्रात सांगता येईल. पण एकट्याच कीर्तनकारांनी मंडपात सगळ्यांचाच वेळ एकट्याने घेणं हे देशकाल परत्वे बरं नाही. म्हणून वयाची, वेळेची आणि मंडपाची व्यवस्थापनाची भूमिका सुद्धा वक्त्याच्या लक्षात आली पाहिजे आणि नियमात प्रतिबंधात त्यांनी कीर्तन करायला हवंय. खूप मोठ्या याद्या मला प्रतिपादन करता येतील. अजून काही याद्या तुमच्या समोर सांगू मी तुम्हाला, सांगतोच तुम्हाला. स्वामीच्या कृपेनं भगवान बाबा, यादव बाबांच्या कृपेनं श्रद्धेय श्री वामन भाऊ महाराज, भगवान बाबांच्या गादीवर भीमसिंह महाराज स्वामींचे पुतणे, भीमसिंह महाराजांच्या जागेवर पुन्हा आता विद्यमान नामदेव शास्त्री महाराज, तिकडे गोरक्ष महाराज, पुन्हा गादीवर विठ्ठलनाथ महाराज, इकडे पुन्हा शिवनाथ महाराज, विद्यमान महंत रामकृष्ण महाराज. हा सगळा नाथ पंथाचा उदय आणि विकास हे लक्षात. मी जरी शंकराचार्याच्या परंपरेतला दंडी संन्यास घेतला असला तरी आम्ही मूळ कंथडनाथ परंपरेत आहेत, गजकंथडनाथ परंपरेत आहेत. त्यामुळे शैली शिंगी पुंगी मेखला शंख जाणव याबद्दल मला नितांत प्रेम आहे. एक श्लोक आहे मराठीतला आहे, अतिशय सुंदर आहे. आपण स्वरात म्हणायचा प्रयत्न करू. मला शब्द तू सांग, जाताना सुट्टे 200 रुपये मी तुला देईन. स्वरात जगोद्धारा नवयोगेश्वरास कृष्णानी धाडियले ते हे नवनाथ जगी म्हणून या पंथाशी स्थापियले. कंथा शैली पुंगी शंख मेखला
जाणवे अणकानात ते कुंडले, हाती धरोनी माळ दंड चिमटा, भाळी भस्मासी लावी गेले. आदेश ही परंपरा लक्षात घ्या. या पंथाला सोडून जगाच्या पाठीवर कोणी तयार नाही. जरा थोडं आगाऊ पण करतो, जास्त बोलतो. मीडिया तंत्रातून आज ना उद्या पुढे श्रवण करणाऱ्या महाराज लोकांना, विद्यार्थ्यांना, माझ्या श्रोत्यांना प्रार्थना आहे, दशनाम संन्यास पद्धती सुद्धा नाथ पंथातूनच उदयाला आली. नाव देतो, श्रवण करा. जगन्नाथपुरी शंकराचार्याचा मठ आहे. तिथे 2 संन्यासाचे 2 नाव आहेत, आरण्य आणि वण. शृंगेरी दक्षिणेतला शंकराचार्याचा मठ आहे. तिथे भारती, पुरी आणि सरस्वती. पश्चिमेत गुजरातला शंकराचार्याचा 3रा मठ आहे आणि तिथे तीर्थ आणि आश्रम. 4था शंकराचार्याचा मठ आहे बद्रीनारायणला, ज्योतिर किंवा जोशी मठ. तिथल्या संन्याशांना 3 नाव आहेत, गिरी, पर्वत आणि सागर. या आमच्या दशनाम संन्याशी परंपरेला मढी, मठ व्यवस्थापन, गादी कोणी दिली असेल तर ते उपकार आहेत आमच्यावर नाथपंथाचे. नाथपंथाचे आम्हाला ज्या मढी मिळाल्या 52 मढी, त्यात रिद्धीनाथ मढी आहे, मनमुकुंद मढी आहे. या ज्या मढ्यात, मढी म्हणजे मठी, मठी म्हणजे मठ, मठ म्हणजे संस्थान, गादी व्यवस्थापन. विठाला नाथांच्या गादीला मठ, गड, संस्थान ही उपाधी नाही. मी अभ्यास एवढंच बोलतो, अन्यांना माझा विरोध अजिबात नाही. पण त्रिंबकला जी प्रमुख गादी आहे, लेडार, आणि योगी आदित्यनाथजींची जी अवैधनाथजींची गादी आहे, गोरक्षनाथ, ऐकताय ना, तिथल्या नाथजींना प्रमुख लीडर पद आहे पीरजी. काय नाव आहे? पीरजी. पीरजी म्हणजे श्री महंत. महांचा सो अंतहा इति महंतः. महत थोरलं काम ज्याचे तो महंत. आणि पीर म्हणजे प्रमुख, लीडर, संस्थापक. आणि त्याला मठ नाही म्हणत, त्याला दलीचा. त्या गादीला काय म्हणतात? दलीचा. आता सगळ्यात विद्वान नाथपंथात महाराष्ट्रात तुम्ही सगळ्यांनी जाऊन ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकावी, शैवागमनाच्या अंगानं, ते पीरजी श्रद्धेय गणेशनाथजी बाबा आता प्रमुख लीडर आहेत दलीच्या त्रिंबकला. त्यांच्या दर्शनाला मी नेहमी जातो. मी ब्राह्मण आहे, दंडी संन्यासी, कीर्तनकार आहे, हे सगळं मार्केटिंग गुंडाळून बाजूला टाकतो आणि शिकण्यासाठी त्यांच्याकडे जातो. आपल्यापेक्षा विद्वानाला आपण हात जोडून शिकलंच पाहिजे, हा माझा संदेश आहे. ते कोणत्या कुळातले, कोणत्या जातीतले, कोणत्या धर्मातले मला माहित नाही. ज्ञानाला अभिवादन करावं, हात जोडावेत. वयाचा विचार केला तर सगळ्या संत ज्ञानोबा वयाने लहान आहेत, पण सगळ्या संतांच्या मीटिंग मध्ये ठरलं ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्याच्याकडे अग्रगण्य ज्ञान आहे त्याला अभिवादन करा. जे पाणी नेत नाही त्याचं आम्ही ऐकायचं काय? विठाला विठाला चला. संत बहिणाबाई आणि तुकोबारांची परंपरा नाथपंथात कशी आहे? ज्ञानोबापासून अजून काही सांगायचं राहिलं. श्री 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 गोरोबा काका नाथपंथातलेच, नरहरी सोनार नाथपंथातलेच, माणकोजी महाराज बोधल्यांचा धामणगावचा विस्तार नाथपंथ प्रेरितच. त्यांच्याकडे जोग आहे, चिमटा आहे, आज आहे, भस्म आहे, वस्त्र आहे, मेखला आहे. आत्ता या घडीला श्रोते हो, या परंपरेत समर्थांचाही सज्जनगडला समावेश होतो. अवधूत योगी म्हटलेलं आहे त्यांना. चला पुढे प्रकरण मांडत मांडत आपण एक क्रमप्राप्त परंपरा श्रवण करण्याचा प्रयास आणि प्रयत्न करूया. या परंपरेमध्ये अजून काही प्रकरण सांगण्यासारखी आहेत. मुक्ताईंच्या शिष्य परंपरेत विसोबा खेचर, विसोबांचे गुरुबंधू चांगावटेश्वर, चांगावटेश्वरांच्या परंपरेत कुसच्चे विठ्ठल किंकर, विठ्ठल किंकरांचे शिष्य चिन्मयानंद उमरखेडकर, त्यांचे गुरुबंधू ब्रह्मानंद स्वामी येहळेगाव तुकामाई, त्यांचे शिष्य सातारा जिल्ह्यात गोंदवले गावी ब्रह्मचैतन्य महाराज. त्या परंपरेत प्रल्हाद महाराज शास्त्री आणि पुढे यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे महामहोपाध्याय चतुर्वेदाचे विद्वान. याद्याची याद्या पाठ आहेत माझ्या तुमच्या कृपेनं. नंतर मुक्ताईंचे शिष्य विसोबा खेचर,
विसोबा खेचरांचे शिष्य नामदेवराय, नाथपंथाचा विस्तार, आणि विसोबांच्या परंपरेत नामदेवराय, आणि मग महादा, विठा, नारा, गोविंदा या परंपरेत आता नामदेवरायांचे सगळे वंशज ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, नामदास महाराज आणि केशवदास महाराज आणि त्यांच्या फडाला जे जे कनेक्ट आहेत ते सगळे जण जरी उभगुपी चंदन लावत असले आणि पंढरीनाथाचे उपासक असले तरी सुद्धा नाथ परंपरेचा उदय आणि विकास आहे ही भूमिका तुमच्या समोर मी आतापर्यंत मांडलेली आहे. कोल्हापूरला काळसिद्धांचं परंपरेतला मठ आहे, तो नाथ परंपरेचाच विकास आहे. या जगतात असा कुठलाच पंथ आणि कुठलेच देव आणि कुठलंच संस्थान असं नाही की नाथ परंपरेशी त्याचं नात जुळत नाही. हा विस्तार आणि विकास आपल्या समोर मांडतो आहे. मग तुकोबारायला ही नाथ परंपरा मिळाली कशी, बहिणाबाई पर्यंत कशी आली, एवढ्या 3 चरणाचा उच्चार आणि जय विठ्ठल कशी परंपरा आली. काही बुवा सांगतात की विठाला आणि तसा निळोबारायांचा अभंग आहे, मुख्य महाविष्णू चैतन्याचे आणि संप्रदाय सकळांचा येथून या, अशी परंपरा सांगतात. पण बहिणाबाईंनी अजून एक परंपरा तुमच्या माझ्यासाठी समजावून सांगितलेली आहे, अतिशय व्यापक आहे. ती म्हणाली, सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला. ज्ञानोबारा शुद्धीपत्राचा कार्यक्रम संपला आणि पैठणवरून आळंदीच्या दिशेला जात असताना एक ब्राह्मणाची स्त्री रडत आली. ओटीचं सामान, हिरव्या कंकणाचा चुडा, कपाळाला कुंकू लावलेलं, पतीच्या पादुका हातात, आणि ती आता त्या आग्नीमध्ये चितेमध्ये उडी मारणार. तिला विचारलं, काय ग बाई कुठे चाललीस? ती म्हणाली, मी आता देहत्याग करते, सती चालले. त्या काळात कायदा होता म्हणे. ज्ञानोबाराय म्हणाले, आई असं करू नका, रडू नका, दुःखाचं कारण मला सांगा, काही निवृत्त करता आलं तर मी करतो. आता स्वमुखी आपण बोले तो श्री विष्णू. ज्ञानोबाराय साक्षात विष्णू परमात्मा. काय झालं आई रडायला? म्हणजे माझे पती वारलेत. नाव काय? सच्चिदानंद. माऊली हसले, आश्चर्य वाटलं. वेदांतात असं लिहिलं, आई सत स्वरूपता, चित स्वरूपता आणि आनंद स्वरूपता या 3 पदाला नाश नसतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. पाप निवृत्ती करणार, ताप निवृत्ती करणार केंद्र आहे, त्याचं नाव सत, चित आणि आनंद. आणि तुझ्या मालकाचं नाव सच्चिदानंद आहे. मरण हा शब्द मला पटत नाही, कुठे दाखव. चितेजवळ आणलं, प्रेताजवळ, प्रवरेतलं पाणी घेतलं, कमंडलूत. ज्ञानोबारायांनी कुठला मंत्र म्हटला असेल, रामकृष्ण हरी इत्यादी आपल्या पंथ परंपरेचा संस्कार केला असेल, प्रेतावरती पाणी टाकलं आणि सच्चिदानंद मेलीला जिवंत झाला, जिवंत झाला. उठल्या उठल्या त्यांनी आलिंगन ज्ञानोबाराला दिला, रडायला लागला, तुम्ही माझी आई आहे, तुम्ही माझे वडील आहे. काय काम आहे? काम एकच आहे, कुलकर्णी, मला तुमच्या हातानं प्रवरीच्या काठावर शिवालयात जगाला दान देणारी ज्ञानेश्वरी घ्यायची आहे. गुडार्थ दीपिका. सके 12 से 12 तरी ऐकिका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको जाहला. ज्ञानेश्वर महाराज की, प्रवरा मैया की, मोहिनी राज भगवान की. नमः पार्वती पते हर हर पंढरीनाथ भगवान. ओम पासून ते येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वरीचे आधी पूर्ण झाले. ज्ञानोबारांनी कृपा केली, सच्चिदानंदाला गुरुमंत्र दिला. सच्चिदानंदांनी गुरुमंत्र कोणाला दिला? यादीप्रमाणे सांगतो. तेने राघवी विचार ठेविलासे. त्या सच्चिदानंदानं राघव चैतन्याला गुरुमंत्र दिला. कुणाला? राघव चैतन्याला. राघव चैतन्याने तोच मंत्र केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य. झाले से प्रसन्न तुकोबासी. आणि शिवहृदयीचा मंत्र पै आगाध.
केशव चैतन्याने ते ज्ञान स्वतःचं नाव बाबाजी केलं. काय केलं? सत्पुरुषांनी गादीवर बसल्यावर जुनं आडनाव सांगायचं नाही, जुनं गोत्र सांगायचं नाही. नीट ऐका, जुनी जात सांगायची नाही, जुनं नातं उकरून काढायचं नाही. असं जे करतात ते लवकर नरकात जातात असं शास्त्र मत आहे. गादीवर बसल्यावर जुनं नाव लावायचं नाही. उदाहरणार्थ, पूर्वाश्रमी माझं नाव अमृत अनंत जोशी, मेला, पिंडदान केलं, शेंडी गेली, जानवं गेलं, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः पिता नैव मे नैव माता च जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता नावडे जनधन माता पिता, पण आजच्या मंडपात मला जनावडे, पुढचं प्रकरण जड आहे, जनावडे. मग जाताना काय बुक्का घेऊन जाऊ का? तुम्ही जागेत ना सगळेजण. नाव काय सांगायचं? त्या धुळ्यावरनं 40 गावला जाताना 2 तोंडा मारुती आहे, त्याला द्विमुखी रुद्र म्हणतात. तिथे एक बंगाली बाबा राहतो, ते तुमच्या कानावर घालून ठेवतो. मला साधू, मठ, संत, बैरागी, चिमटेवाला, भस्मावाला दिसला, वारकरी, गुरुकुल दिसलं की निमंत्रण नसताना मी जातो सहज. काय महाराज बरेत ना? काही नाही, शाल आपल्याकडे ऑलरेडी कीर्तनाची आलेली असतीच. हार गळ्यातला काढायचा, शाल घालायची. महात्मा गांधी 500 हिरवे त्यांच्या हातात द्यायचे. रामकृष्ण हरी, त्याला आनंद वाटतो. चहा टाकतो, शाल देतो, नारळ देतो आणि 500ला 500 तात्काळ परत येतात. कधी तर 500ला 500 लागून येतात. नाही कळलं, घेशी तेव्हा दिशी आहे साससी. त्या औटम घाटातून 40 गावला जाताना त्या बाबाला मी भेटलो आणि मला दिसलं की सीताराम पंथी इथे, म्हणजे ते दिगंबर आखाड्यातले वैष्णव आहे. मी म्हणालो महाराज सीताराम. ते म्हणले सीताराम. दंडवत महाराज, दंडवत. कैसे हो? ठीक है. कहां से आया बेटा? मला त्याने विचारलं. 90 वर्षाचा महात्मा. मैंने बीड़ से. अच्छा, नया साधु है क्या तू? मला त्याने विचारलं. नया साधु है क्या तू? मैंने बोला हाँ जी. तो भी समझा मुझे. मैंने पूछा कहां से आया? तू बोला बीड़ से. साधु समाज में ऐसा नहीं बोलना बेटा. कहां से आया? तो आगम से. कहां जाना है? निगम में. इथं टाळ्या वाजवायला पाहिजे तुम्ही. तुम्हाला थोडा वेळ कीर्तन कळायला. आणि तो म्हणला ना मी उस्मानाबादून आलो, मी जरा धाराशिवून आलो, मी जरा पुण्याहून आलो. हा मोठा असेल तू पण ज्ञानी असेल असं नाही. नाही कळलं? मग मला कळलं की कसं बोलावं साधूत. मी आपले 500 काढले, शाल काढली. 500 मारुती समोरची त्यांनी उचलले, त्या गल्ल्यात टाकले ट्रस्टीच्या. आणि 100ची नोट त्यांच्या समोर तुटली, वाऱ्याने हालायला लागली. ड्रायव्हरचं ह्या पोराचं लक्ष साधूकडे नव्हतंच, नोटाकडे. सर 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 परता. त्याशी चालली नोट पुढे वायूला. प्रार्थना केली, हनुमंता वडिलाला सांगा नोट चालली, जरा थांबा. आधी म्हणालो होतो उकडण्यामुळे चला हवा येऊ द्या, हे पण नाही कळलं तुम्हाला. नंतर पुन्हा मी वायूला म्हणालो थांबा जरा, नोट चालली आहे. ती पण त्यांनी नोट उचलून गल्ल्यात टाकली. माझ्या लक्षात आलं साधू निरपेक्ष आहे. कसा आहे साधू? कसा आहे? निरपेक्ष आहे, निर्वैर आहे, समदर्शी आहे. कळलं तुम्हाला? किती पद सांगितले. मी पाया पडलो, दंड अभिमान बाजूला काढला. सीतारामजी बैठो, चाय पे की जाओ. दूध नाही, काळा चहा ग्लास भर. प्रसाद पालो बेटा, टिक्कर बनाता हूं, म्हणजे दशमी. मैंने बोला महाराज प्रसाद. अरे यहाँ पालो यार. थोडा मी दशमी खाल्ली, तिथे तासभर आराम केला आणि त्यांना मी म्हणालो बाबाजी आपका नाम क्या लिखूं? अरे मूर्ख दिखाई देता है तू, नाम क्या लिखना है? पागलदास लिखो. काय नाव लिहिलं? पागलदास. मैंने पूछा महाराज ऐसे क्यों? अरे पूर्व संन्यास के पूर्व का नाम नहीं बताना बेटा. समजले, दृष्टांत संपला. म्हणून त्यांनी केशव चैतन्य नाव टाकलं आणि आपलं नाव केलं बाबाजी आपुले सांगितले. आता कळलं केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झाले से प्रसन्न तुकोबासी.
आणि तुकोबारायांच्याकडं बहिणाबाई पाठक आल्या. कुठल्या होत्या सुरुवातीला सांगितलंय. त्या नवऱ्याबरोबर तीर्थयात्रा करत होत्या कृष्णेच्या काठावर. कन्यागत पर्व काळ होता आणि कृष्णेच्या काठावर कराडला शिवराम स्वामींचे प्रवचन चालायचे दास बोधावर. ऐकताय ना? शिवराम स्वामी रामदास स्वामींचे शिष्य, रामदासी परंपरेतले. जय जय रघुवीर समर्थ, प्रभाते मणी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. अशा परंपरेतले बहिणाबाई त्यांचे प्रवचन ऐकायला जायची. ते ब्राह्मण शरीराचे, तपस्वी, स्नान संध्या त्रिकाल, रात्री रामाची प्रार्थना. आणि बहिणाबाई म्हणाल्या, तुमच्याकडे मला ग्रंथ ऐकायचे. शिवराम स्वामी म्हणाले, बाई मी साधा मनुष्य आहे, तुला जीवनाचं कल्याण करायचं असलं तर पुणे जिल्ह्यात आळंदीच्या जवळ इंद्रायणीच्या काठावर दिहू नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे जगद्गुरु तुकोबाराय वास्तव्य करतात. त्यांची कृपा संपादन कर बा. बघा किती साम्यवाद आहे आपल्या संप्रदायात, किती एकात्मता आहे. शिवराम स्वामींनी तुकोबारायांच्याकडे बहिणाबाईंना पाठवलं. नाही तर म्हणाले असते, मीच तुला माळ घालतो, माझी शिष्या हो, माझं पुढे नावले, पत्रिकेत येईल, यादीत कुणी अष्टक करतील. तुकोबारायांच्याकडे ती आली आणि तुकोबारायांनी तिला कृपा केली, माळ दिली आणि बहिणाबाईला आशीर्वाद दिला. प्रपंच उत्तम कर, शिवर बंगल्याला जा, तुझे अभंग गाथा लिहे आणि विठ्ठलाच्या चरणी समर्पित कर. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी आणि म्हणून बहिणी लादलीसे. शिवरधईचा मंत्र पै आगाध झालासी प्रसिद्ध भक्ती योगे. विठोबा फळाच्या आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधली एक चाल म्हणावी लागते. मधली चाल म्हणून मीच प्रयत्न करतो आणि मला साथ करा सगळेजण. कधी कधी मंडपात साथ असती तर कधी साथीचा रोगही येतो. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला. मत्स्य गर्भी शिवहृदयिता मंत्र पै आधार. शिवहृदयिता मंत्र पै आधार. वचन केला मत्स्य गर्भी
शिवहृदयीचा मंत्र पयागार शिवहृदयीचा मंत्र पयागार नामासे प्रसिद्ध भक्ती योगी नालासे प्रसिद्ध नालासे प्रसिद्ध भक्ती योगी नालासे नालासे झालासे प्रसिद्ध झालासे प्रसिद्ध भक्ती योगे झालासे प्रसिद्ध भक्ती योगे शिवहृदयीचा मंत्र पयागार शिवहृदयीचा मंत्र पयागार ध्यान नागे इंदे नागा ध्यान नाते आखता करो ध्यान से प्रसिद्ध भक्ति योगे शिवहृदयीचा मंत्र पयागार शिवहृदयीचा मंत्र पयागार संप्रदायाचे नियम आहेत. मधली चाल नियमाप्रमाणे इथली खंड पडू नये याकरिता आज एका विशिष्ट दिशेनं कीर्तन मी घेऊन गेलोय. तुम्हा सगळ्यांना काही थोड्या लोकांना आवडला असेल, अन्यांना कंटाळा असेल. आज दृष्टांत नाही, मजा नाही, गाणं नाही, काही एखादा शेर नाही, काही नाही. सगळे कीर्तन बरे झाले. हा मुर्दा कशाला आणला असं सुरुवातीला काही लोकांना वाटलं आणि मला तुमच्या सभोवतालच्या लोकांना तर 101% वाटलं की हे काय प्रकार आहे. आज मी आल्या आल्या मंडपात आलो, कणिक काढायला लावली, स्वच्छ करायला लावलं, आसन टाकायला लावलं, जनरेटर हलवायला लावलं. प्रदूषण नको, स्वच्छ आवाज, प्रतिभासंपन्न जीवन, अक्षर बिनचूक कानावर आली पाहिजे. श्रोत्यांच्या अंतःकरणाला वक्त्याच्या मुखातल्या शब्दानं परतत्व स्पर्श झाला पाहिजे. माझ्यासमोर साखरे महाराज, जगन्नाथ अण्णा, वृंदा महाराज, सातारकर माझे आदर्श आहेत आणि त्या लेव्हलचं कीर्तन माणसाला करता आलं पाहिजे आणि श्रोत्याने ते स्वीकारलं पाहिजे. उगी कर्कश असं ओरडतात बस आणि कोंडून कोंडून धरिला जीव नको पुन्हा नको, मोकळा कर, मोकळा कर. मारायला लागला आणि परभातीशी वाटे तुमच्या यावे दर्शन. स्वच्छ. माझं म्हणणे आपला संप्रदाय ऐश्वर्य संपन्न असला पाहिजे. आपल्याकडे पाहताना या लोकांना असं भिकारी आहेत, मागणारे, जगे आहेत असलं नाही वाटलं पाहिजे. ऐश्वर्य संपन्न, टाकाटाक. आणि तुम्हा महंतांना तर कर्णकुंडल, हातातली अंगठी, वैडूर्य. भगवान बाबांचं स्वरूप पहा तुम्ही. ज्ञानोबारांची समाधी गळ्यात, वैडूर्याची अंगठी, पाचू. मी डोळ्यांनी पाहिले महात्मे, भाऊंना मी पाहिलंय. हातात काठी आणि 30 घोड्यांच्या बग्ग्या थाटात निघायचे ना आवाज. घोडे आले ना हलकारा आला की गावाला कळायचं भाऊ आले, बाबा आले, स्वामी आले, वृंदा महाराज आले, जगन्नाथ अण्णा आले, भीमसिंह महाराज आले, नारायण बाबा आले, सत्पुरुष आले, शिवनाथ बाबा आले. ऐश्वर्य संपन्न. उगी आपला पडदा फाटलेला, माती आलेली, याता का दुधाला नदीत होत ना तिकडे कशाला बोलवायला लागला. आणि त्याच्या बायकोचा चेहरा प्रसन्न अजिबात नाही. कोण नाही गे महाराज, झाला तिकडे मस्त. मला जर कोणी म्हणाला दुधाला येता का, मी मार्ग काढलाय, सुट्टे 50 दे, रस्त्याने पितो मी. त्रास घेऊ नको, तुलाही त्रास नको, घरच्यांनाही त्रास नको, मला सुखात जगू दे.
मला आनंद वाटला. त्या भागात तरुणाई बहरली, इकडे लोक थांबले. आरंभाला असं वाटलं समाज येतो की नाही कोणास ठाऊक, ग्रामीण भाग आहे. पण चांगले वेल एज्युकेटेड काही शिक्षक, अध्यापक, कोणी इंजिनियर, डॉक्टर्स, तलाठी, ग्रामसेवक, शेतकरी, कृषीवल, पत्रकार, व्यावसायिक, ब्रह्मवृंद, संतवृंद सगळ्यांनीच हा मंडप दुमदमून गच्च झाला. आज या गावी भक्तीचा सागर प्राप्त झाला अशी माझी समज. आजचं कीर्तन श्री बाबांच्या चरणी समर्पित. महंतांना कोटी कोटी आशीर्वाद. त्यांच्याकडनं असंच परमार्थाचं काम वृद्धिंगत व्हावं, ग्रंथ प्रकाशन व्हावं, सुभाषित प्रकाशन व्हावेत, भाष्य लिहिण्यात यावं आणि गावी चांगल्या उत्तम वक्त्याच्या मुखातनं काही चिंतनीय विषय श्रोत्यांना श्रवण करायला मिळावीत अशी भावना, आकांक्षा व्यक्त करत माझ्या सगळ्या टाळकऱ्यांना, दोन पखावज वादकाला, पेटी वादकाला, छोट्या छोट्या निरगस विद्यार्थ्यांना, विणेकऱ्यांना, चोपदारांना, तुळशीवाल्या माता भगिनींना, गावातल्या परिसरातल्या लोकांना अन्नदान करणारे, झाडणारे, स्वच्छ ठेवणारे, पखवाजाची कणी, बुक्याचं ताट, हात, येणाऱ्या महाराजांना पाणी, चहा, दूध देणारे, बँड आणणारे, टाळ पखावज सगळे जण, म्हणजे जे जे पात्र उचलण्यापासून स्वयंपाकापर्यंत जे जे स्त्री पुरुष काम करतायत त्या सगळ्यांना देवानी उत्तम आरोग्य द्यावं. झाडांच्या कत्तली करू नका. सप्ताहाचा संदेश ऐका. झाडांच्या कत्तली करू नका, किंचित आवाज वाढवा. गायींच्या कत्तली करू नका, कारण नाथराय असं लिहितात, जे दिवशी गोहत्या घडे ते दिवशी पर्जन्य न पडे. पर्जन्य न पडे. गर्भातल्या बालिकेची सोनोग्राफी करून भ्रूण हत्या करू नका, पाप आहे. मी संत प्रमाण निवडून ठेवलंय, भ्रूणवैर हत्या नका उगवू सुना. हत्या नका उगवू सुना. पुढे होईल जड भोगावया. कोणाची हत्या करू नका, पाप करू नका. हे चांगलं काम नाही. पक्ष, संघटना, जाती, धर्म, नेता कुणी असू, अघोप असू, आपल्याकडनं दुष्ट कृत्य होऊ नये. हातच्या हातावर फेरा फेडावा लागतो. पूर्णवैर हत्या करू नका. गर्भातल्या बालिकेला मारू नका. अजून काही प्रकरण ऐका. व्यसनमुक्त जीवन जगा. 3 तास कीर्तनकारांनी व्यसनमुक्तीवर कीर्तन करायचं आणि टाळकऱ्यांनी जाताना म्हणायचं महाराज चुना आहे का? नाही कळलं तुम्हाला? असे काही गोवा आणि गाव मी तुम्हाला दाखवेल की बरोबर तंबाखू चोळतात. याने चोळायची आणि त्यांनी मुखात टाकायची आणि मग म्हणायचं आली मुखा बाटे. अस्वच्छ काम. पारदर्शक जीवन ठेवा. जातीयतेच्या खाईत निवडणुकीचा कालखंड संपला की पक्षभेद आणि जातीभेद बाजूला ठेवून आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा, पंचक्रोशीचा भौगोलिक आकार पुण्यासारखा, बारामती सारखा कसा करता येईल हा विकास डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. नागपूर, लातूर सारखा ठेवला पाहिजे पॅटर्न. स्त्रियांना माझी प्रार्थना आहे, घरातल्या सुनेला नांदाला आल्यावर कन्या माना. वादविवाद करू नका. तिच्या हाताने झालेली स्वयंपाकातली पोळी कदाचित जाडी भरडी असेल, काठ तिचे जाड असतील, पुरण बाहेर आला असेल तरी त्या पोळीला म्हणा बेटा तुझा स्वयंपाक अतिशय सुंदर आहे. कुणी म्हणायचं सासूनी सुंदर आहे. मग थकलेल्या सासूला नवीन सून म्हणते आत्या तुम्ही थकलात, कॉटवरती बसा, दूध आणते, पोळी आणते, तूप आणते, निवांत बसा. आणि तुम्ही जर म्हटलात तुला स्वयंपाकच येत नाही, पायस सपाट आहेत, वरच भावल्यात, भांडे सांडे, तूपच गेलं, ती म्हणती 25 वर्ष सांभाळलेला तो टोंगळा जर 2 महिन्यात नाही बाजूला केला तर माझं नाव फिरून. नाही कळलं तुम्हाला? सोपं नाही. अजून एक वाक्य बोलतो. लग्न झाल्यावर नांदायला आल्यावर पोरींना 2-2, 3-3 वर्ष घरातल्या लोकांचा अंदाज लागत नाही. बरोबर आहे की नाही? मग आमचं तो रोज एका मंडपात नवीन लग्न आहे. रोज भाई वेगळे, दीर वेगळे, जावा वेगळ्या, सासरे वेगळे, मेहुणे वेगळे, स्पीकरवाला वेगळा, रेकॉर्डिंग वाला वेगळा, ऐकणारे वेगळे, आणि त्यांना आम्हाला 2 तासात प्रसन्न ठेवावं लागतं. आणि मग म्हणतात नांदली पण छान. नाही तर काही शहाणे आहेत प्रमाणपत्र जमलं पण एवढा काही मजा नाही. तू काय माझा बाप आहे का चुलता सांगायला? आधी स्वच्छ वागण मग आम्हाला निरोप दे. श्रोते हो, आजचं हे कीर्तन सकल संतांच्या देवाच्या चरणी समर्पित करून, आणि माझी एक प्रार्थना आहे, एज्युकेटेड जे पोरं पोरी आहेत, कॉलेजला जाणारे, डीएड, बीएड, बीपीएड, एमकॉम, LLB, LLM, लॉयर, डॉक्टर, या सगळ्या लोकांनी परमार्थात आकृष्ट व्हायला पाहिजे.
तुमच्या मुखातनं जेव्हा गाथा ज्ञानेश्वरी पसायराम नाथांचं भागवत लोकांच्या समोर जाईल तेव्हा ऐकणाऱ्या स्टुडंटला वाटेल की आपले सर ज्ञानेश्वरी सांगतात, आपले एपीआय गाथा सांगतात, आपले कलेक्टर अमृतानुभव सांगतात, आपले सीओ 65 सांगतायत. नाविलाजाने तलाठी नमस्कार करतो, सर या, सर या. कारण ज्येष्ठाला आलं की श्रेष्ठांचा आदर कनिष्ठ घेत असतात. तर यद यद आचरती श्रेष्ठा तत्तत् देवे करो जनः. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. एरतीच्या अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून सद्धर्म आचरण करा, प्रेम द्या, प्रेम वृद्धिंगत करा, गुण्या गोविंदानी राहा, कलह भांडण बाजूला ठेवा आणि संत वचनाची कास धरा आणि अध्यात्म विद्येला प्रणाम करा. इष्ट पांडुरंग परमात्म्याला अभिवादन करा आणि आपली जीवनचर्या परिप्लुत करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर